नमस्कार. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहोत अगदी गावरान पद्धतीची आणि झणझणीत अशी ओल्या वाटाण्याची चटणी. ही चटणी करायला अतिशय सोपी आणि खायला इतकी टेस्टी आहे की एकदा खाऊन मनच भरणार नाही. चला तर मग सुरू करूयात. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये मी अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे. आपण पोहे खायचा जो चमचा असतो तेवढा एक भरून घेतलेला आहे. आता एकदा का आपलं तेल छान गरम झालं की मग यामध्ये मी ओला जो वाटाणा असतो तो सोलून अर्धा किलो भरेल इतका घेतलेला आहे. आता हा वाटाणा या तेलामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनटं मीडियम आचेवरती चांगला परतून घ्यायचा आहे. ही चटणी करताना आपण चटणीमध्ये अजिबातही पाणी वापरणार नाही. त्यामुळे हा वाटाणा आपल्याला 3-4 मिनटं चांगला शिजेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर आता हे पहा, 3 ते 4 मिनटामध्ये आपल्या वाटाण्याचा कलर हलकासा चेंज झालेला दिसत असेल. तर हे पहा, वाटाणे आपले आता अगदी टम्म फुगलेले असे दिसत आहेत आणि त्याचे जे आवरण आहे ते सुद्धा हलकंसं पांढरट असं झालेलं आहे. याचा अर्थ आपले वाटाणे मस्त शिजलेले आहेत. आता आपण गॅस अगदी मंद आचेवरती करूयात आणि मॅशरच्या साह्याने हे सगळे वाटाणे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे. हे वाटाणे छान शिजल्यामुळे लगेचच ते मॅश होतात आणि असे टम्म फुगल्यामुळे तुम्हाला त्याचा फटाके फुटल्यासारखा फटफट असा आवाजही येत असेल. तर आता आपले हे सगळे वाटाणे मस्त असे मॅश करून झालेले आहेत. आता हे वाटाणे आपण एकदा चमच्याने फक्त हलवून घेऊयात आणि मग एका प्लेटमध्ये आपण हे सगळे काढून घेणार आहोत. ही जी चटणी आहे ना ती इतकी जबरदस्त लागते चवीला की ती तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता. खूपच अप्रतिम आणि अगदी झणझणीत अशी ही आपली चटणी बनते. तर हे पहा, आपला वाटाणा सगळा प्लेटमध्ये काढून झालेला आहे. आता आपण चटणीसाठी लागणारं वाटण करून घेऊयात. तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 9-10 पाकळ्या सोललेला लसूण घेतलेला आहे. तसेच इथे मी 10-12 हिरव्या मिरच्या देखील घेतलेल्या आहेत. मी मिरच्या थोड्याशा जास्तच घेतलेल्या आहेत कारण या अजिबातही तिखट नाही आहेत. पण तुम्ही जर मिरच्या तिखट असतील तर तुमच्या अंदाजानेच घ्या. आता यामध्येच मूठभर इतकी चिरलेली हिरवी कोथिंबीर देखील घेतलेली आहे. आता याच्यामध्ये पाणी न घालता याचं एकदम बारीक आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. आता हे पहा, आपलं वाटणसुद्धा छान वाटून तयार झालेलं आहे. आता लगेचच आपण ही चटणी जी आहे ती फोडणीला घालून घेऊयात. त्यासाठी मगाशीच कढई मी पुन्हा एकदा गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे. आता यामध्ये एक पळीभर आपण तेल घालून घेऊयात. तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं की मग 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा आपण जिरं घालून घेणार आहोत. जिरं मोहरी छान फुलू द्यायची आणि मगच याच्यामध्ये 8-10 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. आता यामध्येच आपण मगाशी जे हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं ते घालून घेऊयात आणि हे वाटणसुद्धा 1 ते 2 मिनटं या तेलामध्ये आपण परतून घेऊयात. आता आपलं वाटणसुद्धा मस्त असं परतलं गेलेलं आहे. मग यामध्ये आपण मगाशी जो मॅश केलेला वाटाणा प्लेटमध्ये काढून ठेवला होता तो घालून घेऊयात. आणि आता हे सगळं जे आपण सामान घातलेलं आहे ते चमच्याने एकदा चांगलं हलवून घेऊयात. आणि आता यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा आपण ही जी सगळी चटणी आहे ती चमच्याने चांगली हलवून घेऊयात. आणि आता यावर झाकण ठेवायचं आणि फक्त 2 ते 3 मिनटं याला चांगली कडकडीत अशी आपण वाफ काढून घेऊयात.
आणि आता 2 ते 3 मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूयात. तर हे पहा, आपली ही जी चटणी आहे ती एकदम छान मस्त अशी शिजलेली आहे. आता चमच्याने पुन्हा एकदा आपण ही सगळी चांगली हलवून घेऊयात. आणि काय झालं, एकदम मोकळी फडफडीत आणि मस्त चमचमीत अशी आपली वाटाण्याची चटणी तयार झालेली आहे. ही चटणी एकदा जर तुम्ही घरी ट्राय केलीत ना, तर पहा, घरातले प्रत्येक वेळेस ओला वाटाणा आणल्यानंतर या चटणीची फरमाईश नक्कीच करतील. इतकी अप्रतिम आणि भन्नाट अशी ही ओल्या वाटाण्याची चटणी तयार होते. काय मग, कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जाऊन लगेचच सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या व्हिडिओंचं तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. चला तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये.